चालू केलं. हॅलो, नमस्कार. आपल्या ही 8वी स्पेशल जनरल बॉडी मीटिंग गजानन दर्शनची ह्या आजची आपण सुरू करत आहोत. ह्या निमित्तानं आलेले सगळे रहिवासी यांचं स्वागत. सभी का यहाँ पे हार्दिक स्वागत है. 8th स्पेशल जनरल बॉडी मीटिंग ऑन द सब्जेक्ट ऑफ सेल्फ रिडेव्हलपमेंट ऑफ बिल्डिंग्स. तर आपण आता विषय घेऊया. मी महेशजींना सांगतो की पुढे सुरुवात करा. नमस्कार. एजीएम नोटिस रेफरेंस नंबर गजानन 2026050902 dated 9/5/2026. Dear member, with the objective of ensuring maximum participation from architects in our self-redevelopment project, SRC has taken following decision on 5th May 2026. Decision number 1. The tender fee of rupees 3,000 collected from architect shall be refunded, and further no fee of rupees 3,000 shall be charged for tender. Decision 2. Extending the deadline for the distribution of tender to 14 June 2026 and extending the deadline for the acceptance of tender to 30th June 2026. The special general meeting AGM has been convened on May 16, 2026 at 7 p.m. in the Society Garden to discuss and take decision regarding the resolution passed by the SRC. तर आज आपल्याकडे हे दोन एजेंडा आहेत जे SRCने डिस्कस केलेले आहेत आपल्याबरोबर. म्हणजे मॅनेजमेंट कमिटीची मेंबर्स बरोबर पण डिस्कस केली आणि SRC कमिटीमध्ये पण डिस्कशन झालेलं आहे. तर आपलं जे ठरलं होतं की जे आतापर्यंत आपल्याकडे जवळजवळ फक्त ज्यावेळेला आपण 3,000 रुपये चार्ज करत होतो, तर ते 3,000 चार्ज केल्यानंतर आपल्याकडे फक्त 7 आर्किटेक्टनी टेंडर सबमिशन केलं होतं. म्हणजे त्यांचे टेंडर आपल्याकडे आले होते आणि ते पण म्हणजे एका दुसऱ्या लोकांनी फक्त पेपर वाचून केले होते. अदरवाईज बाकी कोणाचे रेफरन्सनेच ते आपल्याकडे आले होते. त्यामुळे आपण असं ठरवतोय की जर आपल्याला जास्तीत जास्त आर्किटेक्ट आले तर आपल्याला जास्तीत जास्त अधिकच्या माहिती आपल्याला मिळू शकेल. आणि त्या अनुषंगाने आपण असं ठरवलं SRCमध्ये की आपण ते 3,000 रुपये जे घेतोय ते आपण आता सध्या वेव करूया, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त आर्किटेक्टचे टेंडर्स आपल्याकडे येतील. हा एक मुद्दा आहे. आणि दुसरं त्यालाच अनुषंगाने की ती डेट आपण थोडी एक्सटेंड करतोय, कारण आपल्याकडे टेंडर्स कमी आलेले आहेत. तर ते डेट एक्सटेंड करतोय. ती डेट आपली इश्यूची 14 जून 2026 करतोय आणि त्याची सबमिशनची डेडलाईन जी आहे ते 30 जून 2026 आहे. हे अप्रुव्हलसाठी मी आता तुम्हाला म्हणजे हे करतोय, सबमिट करतोय. तर याच्यावरती कोणाचं काय ऑब्जेक्शन असेल तर सांगा. यस सर, बोल. आता जे आपण 3,000 रुपये घेतो ते खूप कमी आहे. बरोबर. तोच आर्किटेक्ट जर सिलेक्ट झाला, मिनिमम त्यांचं असतं 1% ऑफ द कॉस्ट. जर आमचं प्रोजेक्ट कॉस्ट इज अराउंड 100 crores, दॅट मीन्स इज गोइंग टू मेक अबाउट 1 crore. मी तेच बोलतोय बाबा, वेन यू रेडी टू मेक
it can make 1 crore. So why can't he pay 3,000? 3,000 is not that a big money. बरोबर. तो मी बोलतो अगर 3,000 रुपये दैट नॉट द रीजन दैट तो भाई अपन 3,000 रुपये ले रहे हैं इसके लिए पब्लिक नहीं आ रहा है आर्किटेक्ट नहीं आ रहा दैट्स नॉट द रीजन. 3,000 रुपये में क्या है? 3,000 रुपये में एक आंबा का पेटी आता है. सो 3,000 हाँ अगर 25,000 50,000 रहता तो बात अलग था उसको अपन बात कर सकते थे वी कुड हैव डिस्कस्ड अबाउट इट. तो फॉर 3,000 रुपीज डज इट मेक एनी सेंस? Doesn't make any sense to me. Because वही आर्किटेक्ट will make more than a crore from us. तो वो करोड़ रुपए हमसे कमा सकता है तो 3,000 रुपये नहीं पड़ सकते बिड के लिए. आपल्याला जे टेंडर इश्यू केले होते ते किती केले होते? कधी नाही आपण जे टेंडर इश्यू केले हां 10 लोकांनी घेतले त्यातले 7 आले किती म्हणजे असं की 7ला दिले 7च आले? नाही ज्यावेळेला आपण ते म्हणजे पेपरमध्ये ऍड दिली तर पेपरमध्ये ऍड दिल्यानंतर ज्यावेळेला आपण 3,000 रुपये चार्ज करत होतो चार्ज म्हणजे आताही करतोय 3,000चा माझा प्रश्न नाही 3,000 घ्या म्हणजे जे आपण म्हटलं होतं की आपण याला 3,000 रुपये टेंडरचं अर्नेस्ट मनी घेऊ आपण असं किंवा ईएमडी जे काय असेल ते तर ते आपण म्हटलं होतं ते तर त्या हिशोबाने फक्त 7 लोकांनी ते पण रेफरन्सनी आले होते 8 लोकांचं आणि 2 जण फक्त पेपर म्हणजे न्यूजपेपर बघून आले होते जे ऍड बघून आपली आले होते बाकी 6 जे होते ते रेफरन्सनीच आले होते. म्हणजे मी हे विचारतोय हां. ज्यांनी टेंडर नेली हां. त्यांनी सगळ्यांनी टेंडर सबमिट केली की काही बाकी आहेत असं? एकाचं बाकी आहे. अच्छा हां अच्छा कोणाचंही नाही. ओके मला वाटलं त्याची प्रोसेस अच्छा, अजून आलेलं नाही? अजून कोणाचाच आलेलं नाही. हां फक्त इश्यूज झाले इश्यू झाले तो आयुष्यभर. हां अजूनपर्यंत एक पण आलं नाहीये. आपण 7 जून पर्यंत डेडलाईन ठेवली आहे ना तर मग 7 जून पर्यंत येतील अशी अपेक्षा आहे. बरोबर. ओके तर अजूनपर्यंत तर नाही आले अच्छा आजपर्यंत. मला काय वाटलं की हे आपल्याकडे ऑलरेडी आले. हां नाही ओके ओके नाही मग वाढवलंच लागेल. हो आपण जे 3,000चं जे अर्नेस्ट मनी घ्यायचा विचार करत होतो ते विचार आपण का करत होतो की आपला जो समजा प्रिंटिंगचा खर्च आहे किंवा आणखीन काय खर्च आहे तो आपला काय मीटिंगचा कधी खर्च होतो तो आपला निघून जावा ह्या उद्देशाने आपण ते घेतलं होतं. 3,000 इज पीनट्स. पण आता जसं की 7 किंवा 8 कोट फक्त इश्यू झाले तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त कोट घेण्यासाठी आपल्याला काहीतरी वे आउट काढावं लागेल आणि त्यासाठी आपण हे 3,000 वेव करूया असं आपण समोर एजेंडामध्ये ठेवतो. असंच विचारतो जर आपण 3,000 रुपये कॅन्सल केले नाही घेत रिफंड करायचा तर तुमच्याकडे किती 50 बीट येईल का? 50 बीट विल यू गेट 50 बीट? नो आय डोंट थिंक सो. हार्डली अनदर 7-8 or max 10 will come. So what my saying is that हा 3,000 रुपयासाठी दिस नॉट अ बिग इश्यू नाहीतर इट्स अ इश्यू वेर यू हॅव टू कॉल SGBM. हां पिकअप द डेट वाढवायसाठी येस गुड यू शुड डू इट अँड डू मोर प्रोपगेंडा डू सेंड इन्व्हिटेशन अँड ऑल डू इट. हे 3,000 रुपये काय आहे आमचा कॉस्ट काढायला इट्स बेनिफिट फॉर द सोसायटी. जो आपण सोसायटीमध्ये खर्च करतोय लाईक मीटिंग बोलवता खर्च करतोय प्रिंटिंग करायला खर्च केले सगळं काही त्याच्यासाठी आहे. सो 3,000 रुपीज इज नॉट अ बिग थिंग. एक आणि तू आता ऍडव्हर्टाईज दिले ऍडव्हर्टाईजला किती लागले तुला? 18,000 वन 18,000 या सो दॅट्स व्हॉट आय एम सेईंग बॉस. सी वी हॅव स्पेंट मनी आम्ही पैसे खर्च केलेले आहे बरोबर. ऍटलीस्ट त्याची कॉस्ट तर येऊ द्या. हा. आय एम नॉट थिंकिंग आपण त्याच्यावरनं काय करोडो रुपये कमावणार नाही. नाही तर पैसे कमावणं हा उद्देशच नाही. नाही तेच मी सांगतोय जेव्हा तो आर्किटेक्ट आमच्याकडनं करोडो रुपये कमावणार जो बिड विन होईल तो तर त्याला 3,000 रुपये इज नथिंग मॅन. हे आहे. आजकाल तू गाडीचं डिझेल पण फुल केलं तर 5,000 रुपये लागतंय तर 3,000 रुपयासाठी काय वगैरे आय डोंट नो हाऊ SRG मध्ये पण
SLC आत्ताची SLC झालं त्याच्या पूर्वीच्या SLC मध्ये इकडे गार्डनवर झालं तिकडे आपण डिसाईड केलं होतं का बा आपण विल कॅरी ऑन विथ द 3000. मग सडनली 7 दिवसात काय झालं तर मग अर्जंट परत अजून एक SLC बोलावं लागलं की बाई ये करना मागते अभी करके. हा कुण अंडरस्टँड दिस थिंग. बोलू तेच मी सांगतोय की ज्यावेळेला आपण पेपर ऍड दिला आणि आपण ते सांगितलं की एमडी आपली 3000, त्याच्यानंतर आपण बघतोय की आता म्हणजे आजची तारीख 16 मे, तर आतापर्यंत आपल्याकडे फक्त 7 लोकांनीच अप्रोच झाला, म्हणजे 8 लोकांचा अप्रोच झालाय, त्यातले फक्त 7 लोक आली. पण जसं आपण हे जे वेवरचा विषय काढला ना, म्हणजे इनडायरेक्टली आपण काही लोकांना सांगितलं की आपण हे वेव करतोय, त्याच्यानंतर आणखीन एक 8 कोट इश्यू केलेत आपण. तर त्यामुळे माझं असं थिंकिंग आहे किंवा की काही लोक ते रिझर्व असतात, कदाचित ते 3000 रुपये कशाला भरायचे, आपला नाही लागला तर, असं पण असेल. जर फ्री ऑफ कास्ट असेल तर हा ठीक आहे, आपण जाऊन बघूया, आपण एक टाकूया. पण त्याने करून काय होईल की आपण जर जास्तीत जास्त आर्किटेक्टचे कोड घेतले तर आपल्याला जास्तीत जास्त कोण काय देऊ शकतं, कोण काय हे करू शकतं, हे आपल्याला डाटा कलेक्ट करता येईल आणि या अनुषंगाने आपण ते वेव करण्याचं आपण ठरवतो. आता आम्ही एवढं ऍडव्हर्टाइजमेंट सगळं दिलं. इट हॅज कॉस्टेड अस 18,000 रुपीज जस्ट फॉर द ऍडव्हर्टाइजमेंट. त्याच्यानंतर मी मीटिंग बोलतो, त्याला चहा दिलं, पाणी दिलं, हे केलं, ते सगळं लावलंय. बॉट इट ऑन द रेंट. सो व्हॉट आय एम सेइंग इज दॅट 3,000 रुपयांनी काय होत नाही हो. आय डोंट नो कोणी काय सांगितलंय का माहित नाही. वाय वी आर पुटिंग सो मच स्ट्रेस ऑन ते. येस, ते मीटिंग बोलवलंय, डेट वाढवायसाठी वाढवा. आता जसं पेपरमध्ये दिलं, मी तुमच्याकडनं मी त्या ग्रुपमध्ये सांगितलं की बाबा कुठल्या पेपरमध्ये ऍडव्हर्टाइज दिलं सांगा, आणि मी माझं सगळं मित्र माझ्या ग्रुपला मी सगळं पाठवलं. तर तसं करा ना. डू द प्रॉपगेंडा. बोला बा. अजूनही मी आता तुमचं झालं ते आलं की मी ते परत पाठवलं तर सगळ्यांना की बा आता डेट वाढवलेलं अजून कोणाला मिस झालं असेल तर जाऊन तर फिलअप करायचं आहे तुम्हाला इंटरेस्ट जर असलं तर. बट माझे एवढं ओळखीने आले, पण नो वन ए स्क्रिप्ट बोलतो रोया भाई 3,000 रुपये ले रहे तुम लोग ना. त्याचं आता तू बाहेर असंच गेलं, एक पेन पाहिजे त्याला पण तुला 1 रुपये द्यावा लागतं, ते फुकटमध्ये नाही मिळत. इकडे तर आम्ही सोसायटीने पैसे खर्च केलेले आहे. सोसायटीचे पैसे जे खर्च केले ते तरी येऊ दे पैसे बाबा. एवढं तुम्ही प्रिंटिंग केलेलं आहे, एवढं ऍडव्हर्टाइजमेंट ते तरी पैसे काढा. कशाला फ्री वाय म्हणजे. हा ठीक. एक मिनिट सचिन, एक बोलतोय मग आपण एक सजेशन देऊ का नागेश भाऊ? एक सजेशन देऊ. जसं यांनी म्हटलं नागेश भाईंनी, तसं आपण अजून एक 8-10 दिवस स्वतःहून सगळ्यांनी जर प्रोपोगंडा केला, आपल्या सर्कलमध्ये जर केला, काही रिस्पॉन्स येत असेल तर घ्यायला काय हरकत आहे. गुड. ऍक्च्युली आपण अजून एक डिस्कस झालं होतं की नॉन कोर कमिटी गाईड हू आर देअर, आणि आमचं जो ओळखीचं जे बिकम ए इंटरेस्टेड पार्टी, तो त्यांच्याकडनं ईमेल पाठवा. हू इज अ नॉन मेंबर ऑफ दिस कमिटी, त्यांच्याकडनं पाठवा ना. हॅव डन दॅट? नो. डन दॅट, देन वेट फॉर इट ना. आपण एवढ्या घाईमध्ये एवढं 3,000 रुपयासाठी आय डोंट नो वाय वी आर डुईंग इट. नाही, ऍक्च्युली 3,000 रुपये ना आर्किटेक्टसाठी किंवा आपल्यासाठी दोघांसाठी म्हणजे म्हटलं तर पीनट्सच आहे. ओके, पण आपण हे काय करतोय आता, जसं 2 मिनिटापूर्वी तुम्ही म्हणालात की आपण पुन्हा लोकांना म्हणजे आर्किटेक्ट्सला आपले कोणी फ्रेंड्स असतील, माहिती रेफरन्स असेल, त्यांना सांगूया, अप्रोच करूया. तर ऑलरेडी आपण केलेले आहेत. म्हणजे मीच नाही, आपल्या इथे ते महेश यादव आहेत, त्यांचे 5-6 आर्किटेक्ट्स बरोबर कॉन्टॅक्ट्स आहेत. पुन्हा इथे राणा अंकल आहेत, त्याचे 7-8 जणांनी केले. त्यातले किती तुमच्याकडून 2 आले, महेशच्या रेफरन्सने 1 आलं, असे फार कमी येत आहे. प्रॉब्लेम तो आहे. आपण जेव्हा 12 लोकांना सांगितलं त्याच्यातले फक्त 3च आले. प्रॉब्लेम हा होता. वेअरएज आपण ज्यावेळी सांगतो म्हणजे ते डिरेक्टली असं बोलत नाहीत किंवा रडत नाहीत काय 3,000 रुपये चार्ज करताय वगैरे, पण बोलतात हा ठीक आहे बघू वगैरे, अशा पद्धतीचे आपल्याला आन्सर्स त्यांच्याकडून मिळतात. त्याच्यानंतर मग हे आपण विचार 1 करोडपेक्षा जास्त कमावणार. करेक्ट मे बी 2% वगैरे घेतात ते प्रोजेक्ट चार्जचं. Being a pessimistic, I said 1%. No, worst consider 1%. 2% घेतात, बरोबर आहे. Yeah. 2% म्हणजे 2 करोड झाले.
2 करोड समोर 3,000 रुपये काय हो मित्रा? नो ॲब्सोल्युटली करेक्ट. त्याच्यात खूप वजा आहे. आणि 100 crore आपल्याला आपलं इंटेन्शन हेच आहे की आपल्याला आम्हाला पण काय किती मिळणार ते फक्त एकालाच मिळणार आहे. मग त्याच्यासाठी बाकीच्यांनी का सफर व्हायचं? जे टेंडर भरणार आहे ते पण बाकीच्यांनी का सफर व्हायचं? नाही, ते पण आहे. आपल्याला जर समजा आता फीज घेऊन फक्त 8-9 आले, आपल्याला 30 आले 40 आले, तर फीजचं काही इम्पॉर्टंट नाही आहे, आपल्याला इम्पॉर्टन्स नाही आहे 3,000 रुपये वगैरे. हे जसं तुम्ही म्हणताय की आर्किटेक्टसाठी 3,000, तर आपल्यासाठी पण ते काही एवढं महत्त्वाचं नाही आहे. कन्सिडरिंग द आपलं प्रोजेक्ट हा एक उद्देश आहे की जास्त पार्टिसिपेशन व्हावं. त्याच्या व्यतिरिक्त नाही, मग त्या केसमध्ये आपण जर सगळ्यांना अपील केलं, सचिन आता जर आपण सगळ्यांना अपील केलं की इंडिव्हिज्युअल लेवलवरती तुम्ही अप्रोच करा तुमच्या सर्कलमध्ये जे कोणी आर्किटेक्ट असतील किंवा जे काय असतील, आणि बघूया यदि आपल्याला रिस्पॉन्स येत असेल तर. नाही, ऑलरेडी करून झालंय ते. नाही, आता मी कुणाच अप्रोच केलं नाही, कारण आपण याच्यावरच डिपेंड होतो ते ऍडवरती. मग आता मी उलट आपण तेच करू. आपण एकदा वे ऑफ केलं ना की त्याच्यानंतर अप्रोच केलं ना, आपल्याला कसा रिस्पॉन्स येतोय आपल्याला पण कळेल ना ऑलरेडी. आणि दुसरी गोष्ट, आपण मेंबर्स कोर कमिटी आपलं हे SRC किंवा मॅनेजिंग कमिटीच्या मेंबर्सनी करायचं नाहीये, हे पूर्वी माहिती नव्हतं. तर मग आपलं ईशान राजपूत, तर त्याला सांगितलंय काही आर्किटेक्टची लिस्ट बनवायची आहे आपल्याला. काहींना माहिती असेल तर ते ऑलरेडी बनवून दिलेली आहे. तर तो सगळ्यांना कॉन्टॅक्ट करणार आहे की इथे असं सेल्फ डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आपण होत आहे आणि तुम्ही जर पार्टिसिपेट केलं तर बरं होईल असं. आणि उद्देश एकच आहे की पार्टिसिपेशन जास्त नाही, त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. ओके. आता पण आपल्याकडे जे 9 पैसे देऊन आले आहेत ना, त्यातले 7 जण तर 2 नागेशबाईंचे आहेत, एक माझ्याकडून आलाय, एक महेशकडून आलाय, एक असे 7 जण तर असे झाले. फक्त 2 जण 3,000 पेपरमधली ऍड बघून आलेले आहेत. म्हणजे एवढं ऍक्च्युअल रिस्पॉन्स फार कमी आलेला आहे. अदरवाईज आपण पुश केल्यानंतरच आलेले आहेत. वेळेच 1-2 ईमेल्स पण आपल्याला आले की तुम्ही जे चार्ज, म्हणजे एकदम फर्स्ट वीकमध्ये पहिला 2nd किंवा 3rd डेलाच ईमेल आले की तुम्ही जे चार्ज करताय ते योग्य वाटत नाहीये की आम्ही तुम्हाला एवढं सगळं अभ्यास करून तुम्हाला रिपोर्ट्स प्रपोजल वगैरे सबमिट करणार. तर त्या ईमेलला काही आपण रिस्पॉन्स दिला नाही, काही नाही. पण सरते शेवटी इतर ठिकाणी पण आपण बघितलं ना, आता मी 5 सोसायट्यांचा अनुभव बघितला. ओके. त्याच्यानंतर मग आपण ही चर्चा चालू केली की बाबा आपण पण असं काहीतरी एक केलं तर बरं होईल, पार्टिसिपेशन आपलं वाढेल. अदरवाईज हाँ रिफंडेबल वही 2 अपने एजेंडा है. काइंड ऑफ मेक इट रिफंडेबल. सिंपल. आप भरिए, आप नहीं सिलेक्ट हुए, आपको 3,000 वापस मिल जाएगा. इट बिकम सेम. अगर आप बोल रहे हो कि एज अ आर्किटेक्ट ही इज इंटरेस्टेड कि 3,000 खर्चा मेरे लिए एक्स्ट्रा हो रहा है, आई एम नॉट ओपन टू कि मेरे को रिफंड नहीं मिलेगा या मेरा नुकसान हो रहा है. अगर मैं सिलेक्ट नहीं हुआ तो आई गेट इट बैक. सो अल्टिमेटली वन एंड द सेम थिंग ना. रिफंड wait, लेट मी स्पीक बिकॉज I want to explain you something. Okay. Ultimately refund करना ही है. Okay. So how does it make difference whether we are accepting the amount or not? आई विल एक्सप्लेन व्हाट आई एम ट्राइंग टू से. सी सिंपल लॉजिक ये है कि अगर बंदा आज 3,000 के लिए कर रहा है, आई एम जस्ट गिविंग यू बेसिक लॉजिक. आप कल उसको प्रोजेक्ट अगर गलती से वो अप्रूव हो गया, आर यू श्योर कि वो जब पैसे का टाइम आएगा तब वो करके रिंग करेगा? ये सब चीजें फिर से नहीं होंगी. सी इफ आई जो अभी क्वेश्चन पूछा है उसका मैं आंसर देता हूँ. एक्सप्लेन कर लेना. लेट मी जस्ट यू आस्क मी क्वेश्चन, मेरे को एक्सप्लेन कर कर लेते हैं. देखिए 3,000 का रखने का जो लॉजिक था, एक था कॉस्ट निकलने का, सेकंड था कि जो हमको ऐसे को एलिमिनेट करना था जो सीरियस नहीं हो, जो लोग खाली डाले कि भाई मेरे को डाल देता हूँ, लग गया तो लग गया तुक्का. यू नेवर नो. सो वैसे नहीं होने वाला है. लग गया तो लग गया, बिकॉज दैट इज नॉट अ तुक्का लगाना. सी सचिन, आई एग्री विथ यू, बट देन वेयर इज द सी द क्वेश्चन इज 3,000 रुपीज. द कंसर्न यू गाइज रेज वॉज कि हटा देते हैं, सब लोग आएंगे कि फुल बढ़ जाएगा. ये नहीं होगा, सब लोग आएगा करके नहीं बोला वो. अपना
द नंबर्स विल इंक्रीज, वो बढ़ जाएगा। नंबर बढ़ेगा। करेक्ट। आपने बोला कि कंसर्न जिनसे आपने डिस्कस किया उन्होंने एक शायद पॉइंट रेस उनके दिमाग में ये हो सकता है, इफ आई कीप इट रिफंडेबल इट विल एटलीस्ट सामने वाला जो आएगा वो बंदा सीरियस रहेगा। आज आप फ्री रखोगे, सी मेरे अभिषेक मैंने एक्चुअल में ये प्रोसेस है ना देखा है अपने बाजू में। सबसे नजदीक वाला एग्जांपल देता हूँ, अपने बाजू में हुआ है ना वो ऐसे। अभी फ्री में मैं ऐड भी बाद में शेयर करूंगा ग्रुप में, ओके, सो दैट एक पता चल जाए कि यार एक्चुअली फ्री में इनवाइट कर रहे हैं टेंडर्स, ये सबको पता भी चलेगा। ओके, क्या है ना कि पहले चार्ज करके उन्होंने देखा कुछ, यानी उनको ठीक नहीं लगे कि एक लिमिटेड सेट ऑफ आर्किटेक्ट्स आ गए हैं। बाद में जब फ्री किया ना तो पार्टिसिपेशन बढ़ गया, एंड देन वो जो पार्टिसिपेट करने वाले भी थे उन्होंने जो प्रपोजल्स भी दिए हैं ना, मैंने एक्चुअल में देखा है वहां जाके इंटरव्यू प्रोसेस की। ओके, उसके लिए अभी क्या है, शायद हम में से बहुत सारे लोगों ने ये एक्चुअल प्रोसेस देखा होगा या बहुत सारे लोगों ने देखा भी नहीं होगा। तो जिन्होंने देखा नहीं है वो लोग बोलेंगे कि 3000 रुपीज चार्ज करना चाहिए, एंड आई एम कम्प्लीटली एग्री। अगर आपने प्रोसेस देखा नहीं है, आप बोल रहे हो कि 3000 रुपये चार्ज करना चाहिए, आई एम विथ यू। बट जब आप देखते हो ना क्या मार्केट में हो रहा है, उसके बाद आपका पर्सपेक्टिव चेंज हो जाता है कि चाहे तो यार 3000 रुपये ना आर्किटेक्ट के लिए ना सोसाइटी के लिए इतना मायने रखता है। मायने क्या रखता है, अल्टीमेटली अपना प्रोजेक्ट मायने रखता है। रिकवरिंग द कॉस्ट टेकन बराबर है, बट इज दैट द ओनली मोटिव? नो, वो एकदम छोटा सा पार्ट है। अगर इफ वी आर लेटिंग दैट गो, नो प्रॉब्लम, वी आर रेडी टू फॉरगो दैट 3000 रुपीज। सी जो रीजन था वो ये था कि हम लोग अननेसेसरी जो लोग नहीं मतलब नॉन सीरियस पार्टीज को हम लोग एलिमिनेट करें। दैट वाज वन ऑफ द रीजंस। आई एम नॉट टेलिंग यू वन ऑफ द ये था। सी अपने को पता नहीं था कि क्या कैसे होने वाला है, तो अभी जब ये यहाँ तक आ गए पिछले 1.5 महीने में, ये जो हमने एक्सपीरियंस किया है इसके बेसिस पे ये हम डिसाइड करते हैं। सर ऐसा है ना, आता मी तुम्हाला असंच नाही आवाज एवढी जा रहा है असं विचारतो। आता सर्वे केली होती, कोणाला 500 पाहिजे 600 पाहिजे स्क्वेअर फीट त्याचं केलं, त्याच्यावरती तुम्ही 25,000चा चेक घेतला आणि त्याला रिझन काय दिलं? नायक 1 सेकंड यार, तुमने ऐसा बहुत मीटिंग खराब किया। अभी चुप बैठो ना 2 मिनट, बात तो सुनो, बात तो सुनो। क्या बोलता हूँ मैं एग्जाम्पल दे रहा हूँ। ऐका ना, उसी पे आ रहा हूँ मैं। ऐका ना आज दिस इज द एग्जाम्पल। आप नागेश जी मी काय बोलतो ऐका ना, रोडे सर मी काय बोलतो ऐका ना, रिलेटेड पॉइंट आहे ना, Related point बाकी मी सांगतो. याच्याशी संबंधित असेल तरच आपण बोलूया. तेच मी बोलतोय, ओके, मी नाही सभेची. तेच मी बोलतोय. त्या टाइमला तुम्ही काय सांगितलं, आम्ही 25,000 घेतोय बिकॉज वी वॉन्ट सिरियस कंटेंडर. हा एजेंडा नाहीये. एजेंडा नाही, मी एक्झाम्पल देतोय. ऐका तरी, ऐकायला तर ऐका ना, पुढे बोला. तर ऐका फक्त ऐकूया. त्याच्यात काय बोलले तुम्हीच बोलले मला का बाई 25,000 आम्ही घेतलं, दॅट मीन्स वी आर गेटिंग सिरियस कंटेंडर. तसंच ह्याच्यात 3,000 रुपये मीन्स अगर आम्ही पैसे दिले तो विल गेट अ सिरियस कंटेंडर. मोबाईल 5 मिनिटं होल्ड करा, लाईट होईल.
काय अजून काय इकडे सेक्टर 7 गजानन दर्शनचा एरिया हां हां आता आलं.
टेबल आपले चांगलं आहे टेबल चालू करू आपण टेबल जवळ घेऊ टेबल जवळ घेऊ आपली लाईट आने के लिए थोड़ा टाइम जाएगा तो आपण कंटिन्यू करू काम केलं होतं MSPला फोन केला होता नजर फॉल्ट आहे अर्धा आपण काम करूया आणि चौदा सांगतात मोबाईल घेता मोबाईल असतो तिथं चालू घ्या 2.6 करतो आपण आता लाईट हां लाईट नॉट प्रॉपरली जरा प्लीज स्विच ऑन द लाइट प्लीज सब लोग लक्षात घ्या आपण 20 मिनटं डिस्कस करतोय पहिल्या मुद्द्यावरती की 3000 रुपये घ्यायचे फंड करायचे किंवा नाही. एक महिना झाला जाहिरात दीड महिना झाला. दीड महिन्यामध्ये जाहिरात देऊन तर आपल्याकडे 10 फॉर्म जात आहेत, 9 जात आहेत आणि एकही रिटर्न येत नाही. पैसे घेत नाही, आपल्याकडे पैसे जमा आहेत परंतु रिटर्न एकही येत नाही. प्रगती थांबलेली आहे. दुसरं आपण सगळी मंडळी आजूबाजूचा अनुभव घेतात. त्यांनी त्यांचं 1 वर्ष वाया गेलं. सप्तपर्णीचं त्यांनी 6 वर्ष ह्याच प्रोसेसमध्ये गेलं आहे. आपण त्यांचा अनुभव घेऊन सायमल्टेनियसली लगेच हा विषय घेतो आहे की आपण समजा वेळ केले तर किती संख्या वाढू शकेल. पैसे कमावणे आपला उद्देश नाही, सोसायटीचा उद्देश पैसे कमावणे नाही. आतापर्यंत जेव्हा 8 मीटिंग आपण घेतलेली आहे किंवा SRC घेतलेलं आहे, आपण खर्च करतो एक चांगला प्रोजेक्ट बघावा म्हणून. आता दीड महिना झाल्यानंतर आता पुढचा आज 16 मे आहे. पुढच्या 16 जूनपर्यंत आपल्याला फॉर्म परत सांगायचं आहे की आपण फ्री ऑफ कॉस्टने द्यायचे, म्हणजे ठरवायचं आहे. इश्युइंग ऑफ डेट 16 जून आहे आणि रिसिव्हिंग आहे लास्ट डेट आहे 30 जून. आता हा दीड महिना आपल्या हातामध्ये सरळ आहे. आपण दीड महिना तो प्रयत्न करून झाला आपण सगळ्यांनी हीच चर्चा केली होती. आपल्याला खर्च भरपूर होतोय. सगळ्या मिटिंगी प्रिंटिंग हे सगळे विषय आपण पाहिल्यानंतर भले समोरची जी आर्किटेक्ट येणार आहे त्यांना मोठा प्रोजेक्ट मिळणार आहे कुठलाही आले तरीसुद्धा मग आपण हा दुसरा प्रयत्न करायचा आहे. पैसे कमावणे परत एक आमचं उद्देश नाही आहे. आपल्याला दुसरं प्रकारचे रिलेटेड पॉईंट नव्हता जे नागेजींना जे सांगायचं आहे. आम्ही सायमल्टेनियसली आपण सगळे सायमल्टेनियसली सगळे प्रयत्न करतोय की लोकांकडे काय डिमांड आहे
डिमांड काय आहे तो आपण सर्वे केला, गुढीपाडव्याला आपण सुरुवात केली आणि तो सर्वे केला, त्याचे पण आपण सगळे टप्पे बघितले. ऐका ना माझं आहे. एक मिनिट ऐका ना, साहेबांना ते मॅडमला मला जर नाही, नाही, तो- एक मिनिट तो विषय नको आता. एकमेकाला कंपेअर करू नका. माझं ऐका. ऐका ना, एकमेकाला compare करू नका. माझं ऐका ना. एक्झाम्पल दिलं होतं की बाबा 25,000 लेने कसं सीरियस कंटेंटर आता है, अच्छा 3,000 रुपये लेने से सीरियस आर्किटेक्ट आने वाला है, फ्री में जाएगा तो सब लोग आके डालते जाएगा, तो यू वांट सीरियस कंटेंटर. मला माहित आहे स्पेशल SCBM मध्ये काय एजंट असतात त्याच्यावर तुम्ही पण तेच बोलताय. मी इकडनं जाऊ पण मी इकडे सेक्रेटरी पण होतो. मला या लोकांची सर्वे केला, सर्वेमध्ये आपण फेकमध्ये आपल्याला करायचा नव्हता सर्वे म्हणून आपण त्याला रेस्ट्रिक्शन ठेवलं. माझा तो प्रश्नच नव्हता माझा. पण ठीक आहे, आता ऐका ना पुढे. तर तो सर्वे केला त्याच्यामध्ये ठीक आहे 32,900चा सेलचा होईल असं दाखवत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे सर्वेला एक आपण शांत बसलेले नाही आहेत, आपण सायमल्टेनियसली सगळे प्रकार करतोय. एक तो सर्वे केलेला आहे, अजून त्याला बरीच चर्चा करायची. आता लाईट आल्यानंतर वोटिंग घेऊच आता काही दिसत नाही म्हणून की आपल्याला 3,000 रुपये घ्यायचे की सोडून घ्यायचे की वेव करायचे. मी अजून नागेशच बोलताय तसं नाही आहे, विशाळांनी बोलावं, बाकीच्यांनी बोलून मांडावं. कारण का सगळ्यांनी मत बोला की आपण जर 1.5 महिना आपला जर असाच गेलेला आहे, आपल्या हातात काही नाही आलं आहे, तर आपण असं करून बघायला काय हरकत आहे? यांनी सांगितलं तसं करा ना. एकदा टेंडर ओपन झाली तर कोणाचं टेंडर पास झालं नाही त्याला रिफंड द्या. पण मी काय होतं ऐका ना, टेंडर 3,000 येण्यासाठीच आपण सध्या सिरियस आपण हा विषय पण कंटेंडर मागच्या याच्यात बोललो होतो. पैसे टेंडर ओपनिंगच्या वेळेला आपण निर्णय घ्यायचा की घ्यायचं ठरलं होतं. परंतु एक्सपिरियन्स काय सांगतो गेल्या 15 दिवसाचा की लोक येतच नाहीये, तर तो विषय पुढेच राहिला. आपण ठरलं होतं की जर आपल्याला समजा आले तर आपण त्यावेळेला निर्णय घेऊ. परंतु जर एक्सपिरियन्स आपल्याला हा सांगतो की आपल्याकडे कोणी येत नाहीये, तर आपण वेवचा आपण रिटर्न करायचा आणि फ्री ऑफ कॉस्टमध्ये दोन किती वाढतात ते बघूया. सोसायटीने आतापर्यंत बराच खर्च केलेला आहे आणि आता समजा किती 30,000 आले असतील आता आपल्याकडे. 10 विकले गेले, 9 गेले, 27,000 आले. तर असे आपल्याला जर गेल्यानंतर आपण ते रिटर्न करूच आहे, त्याच्याविषयी काही नाही आहे. परंतु माझा पण एक अनुभव घेऊया. आपण मत मांडला असं बरं झालं. तिथं आपल्याला काय वाटतं? तिथे चर्चा होऊयाच निघू देत काय निघायचं आम्हाला टेंडर प्रोसेस ही टेंडर प्रोसेस जी आपण सुरू केलेली आहे 25 तारीख किंवा काय ज्या काय जाहिरातीच्या ह्याच्याप्रमाणे चाललंय आणि आपल्याला जो रिस्पॉन्स आलेला आहे तो रिस्पॉन्स आपण ऑब्झर्व करतो तो कमी प्रमाणात आलेला. समजा आपण त्या जाहिरातीप्रमाणे पुढे जायचं ठरवलं आणि तुमची टेंडर फ्लोची तारीख जवळ आल्यानंतर तुम्ही त्या आलेल्या लोकांचे इंटरव्ह्यू सुरू केले. इंटरव्ह्यू सुरू केल्यानंतर तुमच्या असं लक्षात आलं त्यातलं एकही आम्हाला क्रायटेरियात बसत नाही. मग पुढं तुम्हाला काय करावं लागेल? पुन्हा नव्यानं टेंडर काढायचं का? पुन्हा नव्यानं वेळ तुम्ही आता तुम्ही म्हटलात त्या तीच प्रोसेस परत 1 वर्ष वाया जाईल किंवा 6 महिने वाया जातील किंवा 3 महिने वाया जातील. म्हणजे ही आता योग्य वेळी तुम्ही जी संधी निवडलेली आहे त्या संधीला मला ते म्हणते हे योग्य पाऊल आहे. कारण काय तुम्ही वेळ वाचवताय, योग्य वेळी तुम्ही ही बाब लक्षात आणून लोकांच्या दिलेली आहे. त्यामुळे माझं तरी मत आहे की हे जे तुम्ही जो ठराव दिले त्या ठरावाला मी माझा सर्वांनी पाठिंबा करतो. टेंडर प्रोसेस बद्दलच जेव्हा जेव्हा कुठल्याही गोष्टी कलेक्टिव्ह मेजर्स घ्यायचे झाले तर वी विल डू दॅट. शुड बी ओपन फॉर नाही घ्यायचे त्याच्यामध्ये इन्फायनाईट टाईम आपण लिमिट करतो. हे तरी आपल्याला प्रत्येकाला हा विचार ठेवला पाहिजे. जास्त आले तर काही प्रॉब्लेम नाही. वेळेस आपल्याला त्यांच्याकडून पैसे नाही मिळत आहेत तर प्रॉब्लेम होत आहे असं काही नाही आहे. पैसे नको मिळू देत काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांचे आपल्याला पार्टिसिपेशन तर वाढू दे असं. पण नागेशजी अभिषेक जो दूर रहते हैं
उसके बाद तो फिर उस पॉइंट को लेके हमें आगे जाना पड़ेगा कि उसको कितने लोग हैं कि वो पॉइंट को एक्सेस कर रहे हैं पता चले, ताकि हमें क्लोज करना है। तो हम चाहते हैं कि ज़्यादा से ज़्यादा लोग कमेंट करें, ताकि सबको अपॉर्चुनिटी भी मिल जाए और सबके सजेशन होंगे। हमारे पास भी नए रास्ते शायद ओपन हो जाएंगे अगर आप बात करें। तो प्लीज़ सभी लोग कमेंट कीजिए या आपके पास कोई नया सेकंड पॉईंट नाही फर्स्ट पॉईंट क्लिअर झाल्याशिवाय सेकंड पॉईंट नाही. 2 मिनिटं प्लीज कोणाला त्यांचं मत मांडायचं असेल तर प्लीज मांडा. आपण लेट नाही. ते 30,000 बेल करून वी अट्रॅक्ट मोर डेव्हलप फ्रॉम द मोर आर्टिस्ट. आपण म्हणून केलं तर काय गॅरंटी आहे का आम्हाला अजून 25 येईल का? There is no guarantee of this. There is no guarantee. I think you are not done the managing, you are asking the managing committee. So I will expect the answer from managing committee, not from you. तो माझ्या याच्यावरती बोलला म्हणून मी त्याला बोललो मी बाबा मी मॅनेजिंग कमिटी नव्हतं तर लेट मॅनेजिंग कमिटी आन्सर. हा एक अत्यंत आहे, जेणेकरून त्यासाठी आपण मिटिंग घेतली की आपल्याला जर त्या जर त्यांच्याकडून काही ऑप्शन भेटले तर नक्कीच आपण ते विचार करू, जेणेकरून आपलं पर्पज असं करणार आहे की पार्टिसिपेशन वाढायला आजही मलाही गॅरंटी नाही की वाढेल, पण नियर बाय सराउंडिंगमध्ये जसं काही एक्झाम्पल्स आहेत की विवर्क केल्यानंतर पार्टिसिपेशन वाढलं आहे, हे आमच्या निदर्शनात आलेलं आहे. तर वी थॉट सगळ्यांना ते कन्वे करावं, त्या अकॉर्डिंगली करून आपल्याला फायनल डिसिजन घेता येईल. आफ्टर विवर्क नहीं है रिक्वायर्ड है 18 तब से हम बहुत रेगुलर भी चेंज करते रहेंगे. अगर मान लो रिमूव करने के बाद 50 आता टोटल नंबर ऑफ आर्टिस्ट 50 और 50 जो प्रपोजल वो हमें देते हैं उसमें से किसी को हमें सिलेक्ट करना ही है, ये क्राइटेरिया नहीं है. जब तक हम सेटिस्फाई नहीं होते, सोसाइटी सेटिस्फाई नहीं होती तब तक हम किसी को सिलेक्ट करने वाले ही नहीं है. तो क्वेश्चन कि 18 हो गए तो क्या उसके बाद भी हम बुलाएंगे? उसका आंसर ये है जब तक हम सेटिस्फाई नहीं होते हैं, हमें जो चाहिए वैसा डिज़ाइन नहीं मिलता है, वैसा प्रपोजल नहीं मिलता है, तो वो नहीं हुआ तो हम नहीं करेंगे. हाँ, इससे भी और कोई अच्छा सजेशन हमने 1.5 महीना इन्वेस्ट किया है. वाई कार्ड भी आपल्या पैसे देंगे चार्जेस देखो फुल तो करेंगे. अगर हम 9 को चेक करें जैसे आपने बोला सर ने बोला हो सकता है उसे पूरा नहीं करना पड़े 6 महीना 8 महीने उसमें डिसाइड कोई नहीं 50,000 अगर हम 9 के आ रहे हैं एनालाइज को क्या हो रहा है क्या हो रहा है उसके बाद हम डिसाइड करेंगे. हाँ बहुत अच्छा क्वेश्चन है. तो अपने को 9 को एनालाइज करने से ज़्यादा अच्छा रहेगा 50 को एनालाइज करो रादर दैन कोई एंटायर प्रोसेस अगेन 50 को एनालाइज करो. अभी हम सिर्फ 2 हफ्ता एक्सटेंड कर रहे हैं, राइट. अगर ये प्रोसेस फिर से चालू करनी पड़ेगी तो फिर से 6-8 महीना अपना चलेगा. रादर दैन इन्वेस्टिंग 6-8 महीना ये 2 हफ्ता हम एक्सटेंड करके इसको ही थोड़ा मॉडिफाई करेंगे, वे ऑफ करके पार्टिसिपेशन बढ़ाने का हम पूरा प्रयास करेंगे.
डिजाइन यानी पूरा वेस्ट हो गया है, ये नहीं होगा ऐसा लग रहा है. बट पॉसिबिलिटी की पॉसिबिलिटी नाउ नॉट 50 कुछ बोल नहीं सकते, तुम परसेंटेज हो भी सकता है, नहीं भी सकता है. दोनों बीड ओपन करून नाही बीड ओपन करून आपल्याला परत रिटेंडरिंगच करावं लागलं गरजेचं आहे. आणि आपल्याला समजा ठीक आहे 35 जणांचं पार्टिसिपेंट आलं आणि 35 जण आपल्याला आवडले नाही. अननेसेसरी परत आपल्याला रिटेंडरिंगला जावं लागलं. प्रॉपर हटकून वर्ड वापरतो की परत प्रोसेस आपल्याला रिपीट करणंच आहे. त्यामुळे आपण तो एवढंच म्हणणं आहे की त्या 9 जणांचा केस स्टडी करा की त्यांचे टेंडरचे मार्केटमध्ये नावाजलेला आहे की नाही. दॅट्स इट. माझा एवढंच क्वेश्चन सगळ्यांच्या समोर हे सुद्धा सगळ्यांच्या समोर ओपन हे करायचं. 9 जणांचे प्रोजेक्ट बाहेर उभे आहेत का. माझं म्हणणं समजा केल्यावर आपल्याला काही उमेदवार आलेच नाही. त्यामध्ये ती माहिती असायची ते कुठे कुठे काय आता जर तुम्ही ते पण वाढवलं तर त्याचा परत आम्हाला ॲडव्हर्टाईजमेंट घ्यावा लागेल. म्हणजे अजून 18 परत घडतं. सिरियस कंटेंडर. पण कसं आहे आपल्याला जॉब भेटू आपल्याला आपलं प्रोजेक्ट घेऊन जायचं आहे. हे वस्तूंचे चांगल्या लेवलला घेऊन जायचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण हे छोट्या छोट्या गोष्टींचे थोडंसं बाजूला ठेवून आपण जास्तीत जास्त किती चांगलं करू शकतो हे आपण बघू. हेच आपला उद्देश आहे आणि त्या अनुषंगाने आपण आज आपण तिथे जमलो की तुमचं जे जाईल ते परफेक्ट आहे. त्यात काय हे नाही. पण आता बाकीच्या सगळ्यांचे घेऊन मला असं देणार आहे. आता कुठलीही कंपनी जेव्हा प्रॉडक्ट लॉन्च करते तेव्हा ती पहिली ॲडव्हर्टाईज करते. अगोदर मार्केटमध्ये त्याच टाईपचं प्रॉडक्ट असतो. त्यामुळे कंपनी म्हणू शकत त्याने मी ॲडव्हर्टाईज केली माझा तरी पण सेल नाही झाला. हे त्याप्रमाणे जरी आपण ॲडव्हर्टाईज केली मग माझे वेस्ट गेले पैसे अशी कंपनी तर बोलत नाही कधीच आपल्या प्रॉडक्टसाठी. आपल्या 18,000 ॲक्च्युली नाही आहे तो तुमच्या आपली इन्व्हेस्टमेंट आहे. प्रोडक्टचं क्वालिटी टेस्ट टीम असते. क्वालिटी टेस्ट होईल मग प्रोडक्ट मार्केट तरी पण कन्सर्न आपला एवढंच तरी सुद्धा आहे मार्केटिंग की POA होणं गरजेचं आहे. म्हणून सेल वाढला असं तर होत नाही ना. नाही नाही सचिन आउट ऑफ आपला अजेंडा हे होतोय
तर ठीक आहे, मॅडमचा एक व्ह्यू होता, त्यांनी सांगितलं. अजून प्लीज कोणाचा काही व्ह्यू असेल तर प्लीज कमेंट करा, कारण आपण ऑलरेडी आता 7:15 झाले आहेत आणि मोर दॅन 15-20 मिनिट्स आपण एक टॉपिक एक स्पेसिफिक अजेंडा घेऊन बसलोय. तर मला वाटतं महेश भाऊ किंवा रोडे अंकल एक सारांश मांडून त्या पॉईंटच्या अगेन्स्टमध्ये वोटिंग एकेका पॉईंटला करायला हरकत नाही. तुम्ही क्वालिटी बघा, क्वांटिटी बघू. तुम्ही क्वालिटी बघा, क्वालिटीवरती जा. हॅलो, क्वालिटी क्वांटिटी ऐका ना, क्वालिटी क्वांटिटी टेंडर आल्यानंतर आपल्याला कळेल. क्वांटिटी वाढवायला म्हणताय. आता आपल्या हातात काहीच नाहीये. हे काय असेल ते क्वालिटी हा तुमचा व्ह्यू झाला. ओके, अजून कोणाला काय बोलायचं? सगळ्यांना मुद्दा समजलेला आहे की आपल्याकडे 1.5 महिना झाला, आपल्याकडे फक्त 9 टेंडर आपले गेलेले आहेत आणि अजून गेलेत म्हणजे अजून परत नाही आले. सबमिट करायची 6 जून आहे त्यांची. हा, अदरवाईज आपले आता 20 दिवस आहेत. तर 6 जूनपर्यंत अजून काही येणार नाही टेंडर म्हणून. काही लोक घेतात, पेपर घेऊन गेले, वेट फॉर 5th जून लास्ट डे आके लेके जाते. बिफोर दैट वी आर अज्यूमिंग कि भाई कोई नहीं आएगा. वी आर अज्यूमिंग दैट नो वन विल कम. म्हणजे सबमिट करणार 7 जूनपर्यंत ते नाही ना. काय बोलतोय मी? हा, मोठ्याने बोला. हा, ती लाल देत नाही का? काय भट साहेबांना काहीतरी बोलायचं, माईक द्या ना तिकडे. हॅलो, रिपीट करो, 3,000 मत करो. उससे क्या हो जाएगा? कोई भी टेंडर लेके जाएगा, उसका कोई मीनिंग रहेगा, उसका कोई मीनिंग नहीं रहेगा. मगर उसका जो टेंडर लेने जाने वाला वो 80 के हिसाब से रखेगा और आने वाला जो इंटरेस्टेड है वही लाएगा. वो मेरा एक्सपीरियंस है ये टाइप का. ये फालतू में टेंडर बांटने का बात हो गया है, उसमें इंटरेस्टेड आदमी कोई नहीं आएगा. अगर उसमें से 25 लेके जाएगा 10 आएगा. उसको कोई इंटरेस्ट नहीं रहेगा, वो लेके जाएगा तो भी इंटरेस्ट नहीं रहेगा. अगर इंटरेस्ट है किसी को, 3,000 रुपया डिपॉजिट इतना ज्यादा नहीं है कि जो इतना बड़े काम को लोग उसको भरने में तकलीफ होगी उनको. जिसको इंटरेस्ट होगा ना वो बिल्कुल उसके लिए 3,000 रुपया कुछ भी नहीं है. तो मॅडम बोलते आहे की आपण डेट दिलेल्या टेंडरमध्ये 7 तारखेपर्यंत द्यायचं. 6 आणि 27 मे टेंडर कलेक्शनची डेट 27 मे आहे. हेलो, सेल करायचं मेरा एक बिल कधीपर्यंत घेऊ शकतो आपण? 27 मे. आपण 27 मे पर्यंत टेंडर देऊ शकतो आणि जमा करायची तारीख 6 जून आहे. 6 जूनपर्यंत 26 जून यू आर अँटिसिपेटिंग. तुम्ही आता विचार करून घेतलं तर भाई नाही आएगा. आय एम नॉट टॉकिंग टू यू. ऐका 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 ना, ऐका ना, मी ऐका ना, मी काय बोलतो, ऐका ना, मी काय बोलतो, ऐका ना, सचिन ऐक ना, मी काय बोलतो, 27 मे ही डेट ऑफ इश्यू ऑफ टेंडर आहे. 27 मे पर्यंत आता समजा 9 गेलेले आहेत, आज 16 तारीख आहे, अजून 9 दिवस बाकी आहेत आपल्याकडे. 9 नाही 11 दिवस आहेत. 11 दिवसामध्ये 5-6 जातील ते जातील. त्याच्यानंतर वी हॅव टू वेट फॉर किती येत आहेत ते. ओके, असं तुम्ही म्हणताय सगळे. 6 जूनपर्यंत वेट करा. आणि एक कोणीतरी सांगितलं की अजून एकदा जाहिरात द्या. जाहिरात परत 18,000 खर्च, त्यासाठी रिपीट नको करूया. आपण एवढे सगळे लोक आहेत ना, आपण सगळे एकमेकांना माहिती देऊया. नाही डेट वाढ. आता इथे तर आपण चर्चा कुठे थांबवतोय, 6 जूनला थांबवतोय, 27 मे लास्ट धरतोय. भट साहेब काय बोलले, परत एकदा डेट
जाहिरात द्या पेपरला. तर पेपरला जाहिरात देऊन आता अजून खर्च करायचा नाही. आपण जो विचार मांडलाय ना दुसरा, तो आपल्याला नंतर फॉलो करायचा आहे. तुम्हाला मॅडम काहीतरी बोलायचं. सर मेरी बहुत एक छोटी सी समझ ये कहती है, एक बार ऑलरेडी आप ऐड दे चुके हैं, ऐड देने के विद इन 7 डेज जिसे आना होता है वो आता है, और अदर 5 डेज के अंदर जिसे अप्लाई करना होता है वो करता है. उसके बाद न्यूज़पेपर पुराना हो जाता है, उसको कोई देखता नहीं है. अब सेकेंड टाइम अगर एडवर्टीजमेंट की बात आ रही है तो अगर 2 ही ऑप्शन है, पैसे दे के करवाना है या 3000 लेने हैं या 3000 नहीं लेनी है, फ्री ऑफ कॉस्ट रखना है. तो मैं ऐसा सोचती हूँ कि अगर अपने पास ज्यादा ऑप्शंस होंगे तो हम उसमें से चूज कर सकते हैं. जब ऑप्शन ही लिमिटेड हैं तो उसमें से चूज कैसे कर सकते हैं. बहुत बार ऐसा होता है कि 3000 बहुत छोटी सी रकम है, कोई मायने नहीं रखती है, बट एट टाइम्स जो अप्लाई कर रहा है, जो टेंडर भर रहा है, हो सकता है कि अगर हम कॉस्ट ना रखें तो हमारे पास ऑप्शंस ज्यादा आए. तो एक दूसरा ऑप्शन है, उसको कोशिश करके देख लेते हैं. एक ऑप्शन कर चुके हैं, अगर कोई तीसरा ऑप्शन है तो उस पर विचार किया जा सकता है. बट अगर 2 ही ऑप्शन हैं, एक किया जा चुका है, दूसरा किया जा सकता है. दैट्स ऑल. थँक यू. दोनों का सुवर्णामध्ये असं काढता येईल की आता डिसाईड करा की इतके जर टेंडर 27 पर्यंत जात आहेत तर आपण पुन्हा टेंडरिंग करू नका, आणि जर ते तेवढे गेले नाही तर मग पुन्हा टेंडरिंग करा. एक सर्टन रक्कम, एक फिगर करा की 27 तारखेपर्यंत समजा आता 9 गेले, 15 गेले किंवा 20 गेले, तर मग आपण पुन्हा टेंडरिंग करू नको, आणि असं एक सुवर्णामध्ये दोघांच्या ह्याच्यातनं निघू शकतो. आपल्याला जी कोणालाच माहिती नाही की बाबा आर्किटेक्ट सिलेक्ट कोणत्या पॅरामीटर्सवर करायचं. सो वेदर आपल्याला एकच टेंडर आलं, चांगलं सुद्धा असतं, जगातलं सगळ्यात चांगलं सुद्धा असतं, बट नो वन ऑफ अस आर क्वालिफाईड टू मेजर वेदर द आर्किटेक्ट इज राईट ऑर रॉंग. ओके, आपण आता सध्या वी आर न्यूबीज, ओके, वी आर न्यू, एकदम आपण नवखे आहोत. त्याच्यासाठी आपण एकच करू शकतो की बाबा जास्त आले, आपल्याला जास्त शिकू प्रत्येकाच्या ह्याच्यातून, हळूहळू बेबी स्टेप्स घेऊन आपल्याला जास्त अनालाइज करता येईल. उद्देश तेवढाच आहे. नाही, नंबर ऑफ पार्टिसिपेशन 50 आले मला प्रॉब्लेम नाही आहे. मी काय म्हणतोय की फिगर फायनल करूया. जर 27 तारखेपर्यंत तेवढे टेंडर नाही गेले तर मग कुठलं नाही, मी दोघांचं सुवर्णामध्ये सांगत होतो. म्हणजे ज्यांना पाहिजे आहे 3000 आणि ज्यांना नको 3000, दोघांचा सुवर्णामध्ये असा ठेवा. त्यांना पाहिजे आहे ना, त्यांचं पाहिजे आहे का आहे, कारण की आपण पेपरमध्ये बघतो तेवढंच माहिती आहे. ओके, नाही, 3000ची गोष्ट करतो मी. 3000 आपण बघतो पेपरमध्ये 15,000 टेंडरची आहे, 10,000 टेंडरची आहे, 5,000 टेंडरची आहे. हे सगळे जे आहेत ना बिल्डर नेट डेव्हलपमेंटचे टेंडरचे आहेत. मी सेल्फ रिडेव्हलपमेंटचे जे प्रोजेक्ट बघतोय ना, सगळे ह्या प्रोजेक्टमध्ये केलेले आहेत. 5,000, 10,000 वगैरे काही चार्जेस केलेले आहेत. एक वर्ष ते कोर्स फिरून आल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की वेळ करूया आणि नंतर पुन्हा प्रोसेस चालू करूया. आणि ग्रुपमध्ये टाकलेलं सुद्धा आहे, पण कोण बघत नाही किंवा कोण बघितलं तरी वाचत असेल तरी लक्षात राहत नाही. किंवा कोणी ग्रुपवरच नाही, हां, कोणी ग्रुपवरच नाही. दॅट इज नॉट अवर फॉल्ट. नाही, मी ऑन अ लायटर नोट सांगतोय. असं होतं आणि नो की काय प्रॉब्लेम्स आहेत. वेळ 3000 पाहिजे. आता आपण असं पण मान्य करतो 3,000 इज नॉट अ बिग अमाऊंट. अरे खरंच नाही काय, आपण ही इन्व्हेस्टमेंट आहे 3,000. ओके, वेव ऑफ केल्याने आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. ओनली थिंग इज दॅट आपला स्कोप वाढतो. आता 15 आहे, उद्या 50 आहे, असं आहे. आपल्या सगळ्यांच्या हिताचं गोष्ट होणारी आहे. पार्टिसिपेशन वाढलं तर काही प्रॉब्लेम आहे का? सिरियस कंटेंटर्स येणार नाही तसं नाही, उलट त्याच्यामध्ये सिरियस कंटेंटर्स येतात. हा अनुभव आहे, मैं एक्सपीरियंस से बोल रहा हूँ. आजू बाजू का सब नज़ारा देखने के बाद ये मैं सब यहाँ पे प्रेजेंट कर रहा हूँ सबके सामने. मला असं वाटतं की हां, मी 1-2 मिनिटं बोलू का, परवानगी असेल तर? नाही, माझं असं म्हणणं होतं की आता आम्ही काही प्रोजेक्ट्स बघितलेले आहेत
अन्नपूर्णामध्ये पण गेलेलो आहोत. तर तिथे आम्हाला असं जाणवलं की जेवढं तुमच्याकडे मॅक्झिमम पार्टिसिपेशन असेल, तुम्हाला स्टडी करण्याचा तुमचा स्कोप आहे तो वाढतो. ज्यावेळी तुमच्याकडे तुमच्या हातामध्ये जे स्टडीजसाठी तुमच्याकडे जे रिपोर्ट्स आहेत तेच कमी आहेत, मग तुमच्याकडे जो स्टडीचा स्कोप आहे तो ऑटोमॅटिकली तुमचा रिड्यूस होतो, तुमचा व्ह्यू पॉईंट्स तुम्हाला कमी मिळणार. तर माझं असं म्हणणं आहे की आज आपण सेल्फ डेव्हलपमेंट करतोय, आपल्याला प्रभू सरांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि त्या मार्गदर्शनानुसार आपण या सगळ्या स्टेप्स आपण करत आहोत. आणि जिथे जिथे त्यांची व्याख्यानं झालेली आहे किंवा जिथे तिथे त्यांनी हे केलेलं आहे तिथूनही आम्ही त्यांच्याशीही बोललेलो आहोत. त्यांनी पण अशाच चुका केलेल्या, पण त्यांनी थोडा लेट त्या चुका त्यांनी सुधारल्या. म्हणजे त्यांनी सुरुवातीला असेच त्यांनी टेंडर्स वगैरे काढलेले, नंतर त्यांना हवा तसा रिस्पॉन्स आला नाही आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, 1 वर्षानंतर किंवा 1.5 वर्षानंतर पुन्हा नव्याने टेंडर प्रोसेस प्रक्रिया त्यांना सुरू करावी लागली. तर माझं असं म्हणणं आहे की आपण आता सध्या त्याच प्रोसेसमध्ये आहोत, टेंडरच्या प्रोसेसमध्ये आहोत, आपल्याकडे वेळ आहे. तर आपण का नाही त्यांच्या चुकांमधून शिकून आपण का नाही ते टेंडरची प्रक्रिया आपण वेव ऑफ का नाही करावं, असं माझं एक पर्सनल ओपिनियन आहे. ते केलेलं खूप चांगलं होईल. आपल्याला बरेचसे जे टेंडर्स आहेत त्यांना आपण पार्टिसिपेट करण्यासाठी आपण इनडायरेक्टली आपण अप्रोच पण करत आहोत. ते पण आपण बॅकला एक वेगळी डिस्कशन, सेपरेट डिस्कशन चालू आहे. SRC मध्ये पण त्यामध्ये आम्ही मागच्या वेळी चर्चा केलेली आहे. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी यावरती विचार करावा की आपला उद्देश हा जे आपण पैसे खर्च करतोय ते वसूल कसे करता येईल हा नसून आपल्याला चांगल्यातले चांगले आर्किटेक्ट कसे आणता येतील ह्या प्रोसेसमध्ये आणि ह्या प्रोसेसचा पार्ट कसा करता येईल ह्या उद्देशाने जे रिक्वायर्ड आहेत किंवा ह्याच्यापेक्षाही व्यतिरिक्त काही कुणाचं सजेशन असेल जेणेकरून चांगले आर्किटेक्ट या प्रोसेसमध्ये आणण्याचं कुणाचं सजेशन असेल तर त्यांनी मांडावं. त्या पद्धतीने आपण विचार करू. 1 मिनिट जरा 1 मिनिट लागेल. जरा 5 मिनिटं कमिटीला वेळ द्या, एक आम्ही निर्णय घेतो. इकडे जरा कमिटी.
सही कोणाची बाकी आहे का? जरा पहिला सही घेऊ द्या. आणि एका घरामध्ये एक. आणि मग मला जरा संख्या सांगा. हात वर करून तुम्ही रजिस्टर मागा. नाही काय मॅडम तुम्हाला दोघांपैकी एक. ऑप्शन है क्या करते त्याचा आपला एकत्र मित्र त्यांनी मला व्हॉट्सअप पाठवलं आणि इव्हन द मॅनेजिंग कमिटी सेड दॅट वी आर नॉट एक्सपर्ट इन दिस फील्ड. तर माझं एकच व्ह्यू आहे की लेट्स अपॉइंट अ PMC. They have got a battery of architects and they are expert in selecting the architects also. So why not go and appoint a PMC and then we go with this process. This can be the third option. That's my view. Thank you. जरा फटाफट सही करा.
एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जे आपले नॉन मेंबर आहेत त्यांनी जरा बाजूला बसला तर बरं होईल, कारण आपल्याला पुढची वोटिंगची प्रोसेस घ्यायची आहे, जेणेकरून ते आपल्याला सोपं पडेल. एक रिक्वेस्ट आहे, बाजूला. हा एक हा 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 हा. इकडे झाले सगळे मीच आहे इकडे
नमस्कार. इकडे 2 मेंबर्स म्हणजे पाटील जरा इकडे या साईडला एक जण थांबा इथे. आता सगळे सिंगल आहेत ना फ्लॅट ओनर्स. आपण 39 आहोत सगळे आत्ता. 39 लोकांनी जो काय आपला विषय आहे, कसं आहे काही निर्णय असतात ना, हे निर्णय थोडेसे. अजून कोण आहे काय? हॅलो, अजून मेंबर नसलेले कोणी आहेत का इथे? बाळा तू हा काय मोजायला आम्हाला हात बीत आम्हाला कोणालाही नाराज करायचं नाही, काही नाही. सगळ्यांची मतं ऐकायची आहेत आणि आपल्याला हा प्रोजेक्ट सगळ्यांना विश्वासात घेऊन जायचा आहे पुढे. मेहनत आपण सगळे घेत आहेत, तुम्ही पण सगळे घेत आहेत. फक्त काही काही निर्णय आहेत ना, आपल्याला सगळ्यांना जमेच धरून घ्यायचे. म्हणजे एकाच्या फेवर करायचं, एकाला दाबायचं असा प्रश्न नाहीये. म्हणून जो काही एजेंडा आहे तो महेश भाई तुम्हाला सांगतील. तर आपला आजचा पहिला एजेंडा जो होता, द टेंडर फी ऑफ ₹3,000 कलेक्टेड फ्रॉम आर्किटेक्ट्स शाल बी रिफंडेड अँड फर्दर नो फी ऑफ ₹3,000 शाल बी चार्ज फॉर टेंडर. तर हा एजेंडा आता आपण सगळ्यांचे व्ह्यूज ऐकले. सगळ्यांच्या व्ह्यूजला खरंच अप्रिशिएशन. व्ह्यूज सजेशन सगळ्यांचे चांगलेच आहेत, पण आपल्याला कुठेतरी एक ठोस भूमिकेवर पोहोचायचं आहे. तर ज्याप्रमाणे आपण नियमानुसार आपण ही एजीएम बोलवली आहे, तर त्याला यस नो मध्ये कन्व्हर्जन झालं पाहिजे. तर त्यासाठी आता मी वोटिंग घेऊ इच्छितो, म्हणजे वोटिंग घेण्यासाठी हे करतो. तर ज्यांची नाही, जे रिफंड करायचं म्हणतायत त्यांनी जर हात वरती आणि रिफंड करायचे आणि पुढचा जे काही टेंडर मागवायचे ते फ्री ऑफ कॉस्टनी मागवायचे. तर त्यासाठी हा मुद्दा कोणाला पटत असेल त्यांनी हात वर करा. जरा काउंट करायचं. सूरज हात वर ठेवा. आपली हार आहे, माझं इकडचे पहिले. हा आता 39 पैकी 29 मंडळींनी, रहिवाशांनी आपला निर्णय दिलेला आहे की वी विल गो फॉर द फ्री कॉस्ट, म्हणजे टेंडर आपल्याला सेल करायचे आणि ज्यांचे पैसे आलेले आहेत ते रिफंड करायचे. आउट ऑफ 29 लोकांनी असा होकार दिलेला आहे. समजलं? ओके, जरा लिहून घ्या. काय माहिती, याचं रिपोर्टिंग होत आहे. आपल्याला कॅमेरा चालू आहे ना? हां, कॅमेरा पण चालू आहे. आपल्याला रिपोर्टिंग तिकडे पण करायचं आहे. आणि आता सेकंड, याला रिलेटेड दुसरा पॉईंट आहे. याला रिलेटेड दुसरा जो पॉइंट आहे, एक्सटेंडिंग द डेडलाईन फॉर द डिस्ट्रीब्युशन ऑफ टेंडर टू 14 June 2026 अँड एक्सटेंडिंग द डेडलाईन फॉर द एक्सेप्टन्स ऑफ टेंडर टू 30 June 2026. आता हा जो आहे हा बिकॉज ऑफ हा आपण अप्रूव्ह केला म्हणून ह्या मुद्द्यावर तुम्ही मला वाटतं तुम्हाला काहीतरी दुसऱ्या मुद्द्याचं बोलायचं. बोला. आम्ही जेव्हा टेंडर का डॉक्यूमेंट तैयार किया, मैंने, देवने और मिश्रा जी ने, तब हमने ये रखा था कि 30 दिन का सफिशिएंट टाइम रहेगा. उस वक्त ऐसा बताया गया था कि नहीं, 60 दिन तो कम से कम लगते हैं ये पूरा प्रोसेस होने को लिए. तो अभी जो हम कर रहे हैं वो फिर 60 दिन के इसमें नहीं आ रहा, तो फिर अभी क्यों ना हम 60 दिन का टाइम दे के फिर प्रोसेस चालू करें. मतलब हम भी 1.5 महीने का दे रहे हैं ना, 45 दिन का आएगा अप्रोक्सीमेटली. नहीं, आज 16 तारीख, 30 तारीख तक हम मंगा रहे हैं, बराबर है. तो 1.5 महीना हुआ ना. तो हमको जब टेंडर डॉक्यूमेंट तैयार किया था तो हमको बताया गया था कि इनका जो एक्सपेरियंस है इधर उधर देखने के बाद में तो 60 दिन कम से कम लगते हैं. तो फिर अभी जो 60 दिन दे दिया तो फिर से ये नहीं हो कि हमको रिस्पॉन्स नहीं आया, ये नहीं हुआ, इनको कोई प्रोसीजर करनी थी आर्किटेक्ट को, उसकी वजह से फिर और डिले ना हो. क्योंकि आपका ही प्रोसीजर है, आपके ही हिसाब से वो 60 दिन लगते हैं जो हमको कहा गया था. इसलिए 30 दिन का हमने 60 दिन किया था.
नहीं तो 30 दिन की जगह 15 जुलाई तक रखने में क्या दिक्कत है ऐसा? क्योंकि आपका ही 60 दिन का कहना था कि 60 दिन लगते हैं आर्किटेक्ट को पूरा प्रोसेस करने को। नहीं 30 के आगे 15 जुलाई तक करो, क्योंकि 60 दिन आपने ही कहा था कि 60 दिन लगता है ऐसा, क्योंकि ये आपका ही प्रपोजल था। आता असं झालंय, बघा आपण याच्यामध्ये कोणी मास्टर नाही आहे. आपण जेव्हा निर्णय घेतला, आपण समोरची गायत्रीने फक्त 45 डेज दिले होते का 40 दिवस दिले होते, त्यातल्या त्यात आपण जवळजवळ 2 महिने दिले या आता पहिल्या जाहिरातीला. आता सुद्धा आपण आज जर आपली मिटिंग आहे 16 तारखेला, आज आपण घोषित करतोय तर आपल्याकडे 30 जून म्हणजे अजून 1.5 महिना आपल्याकडे 45 डेज आहेत. तुमचं म्हणणं आहे की 15 जुलै करा, माझं म्हणणं नाहीये, हे आम्हाला सांगण्यात आलं होतं म्हणून फक्त उतरून रिमाइंड करतो. सांगण्यात आलं होतं म्हणजे चर्चा झालेली, चर्चा अजूनही करतोय आपण. आता काय झालंय, त्यावेळेला आपण नवीन होतो. आता आपला हा मसुदा सगळ्यांना जाहीर झालेला आहे. ऑलरेडी आपण आता पब्लिश झालेलो आहोत. फक्त आपल्याला त्याच्यातला मार्ग बदलायचा आहे. मार्ग बदलायचा म्हणजे फीमध्ये जायचंय आणि आपल्याला मॅटर सगळ्यांना माहिती आहे. तर आपण 30 जून होऊया, परत पावसाळा येतोय 15 जुलै वगैरे, काही फरक नाही पडणार. काय म्हणणं आहे सगळ्यांचं? 30 जून, कारण आता पब्लिसिटी वॉर्निंग आली आहे. फक्त आपण कमी करतोय दिवस, म्हणजे हे आणि आता ही जाहिरात सुरू आहे ना, माझी विनंती आहे आपल्या कमिटीला की या 5 दिवसामध्ये आली पाहिजे. परत पुढची जाहिरात बुधवारी 5 दिवसामध्ये गेली ना तर बरं होईल. काय म्हणजे जेवढं आपण दिलं तरी मग तेवढे दिवस फुकट जातील. त्यापेक्षा आज काय वार आहे? शनिवार आहे, बुधवारपर्यंत येईल. ठीक आहे, आपली ही डेट काय, आपण ह्या ज्या एजेंडाप्रमाणे जातोय तर आपण 16 जून पर्यंत फॉर्म वाटूया. 16 जून दिलं ना, ती डेट वाढवा ना जरा, ती बदला. फक्त का ना ही ऍडव्हर्टाईज होती आपली ती 8 एप्रिल पासून सुरू. 8 एप्रिल पासून 8 मे 8 जून आणि आपण 16 जून म्हणजे मोर दॅन 60 डेज आहे. हा, मी काय बोलतो, फॉर्म विकण्याची तारीख अजून वाढवा ना. 30 जून लास्ट डेट ठेवा. 30 जून लास्ट डेट कलेक्टिंग ठेवा. विकण्याची तारीख आहे ना 14 जून म्हटली आहे ना, तर ती जरा वाढवा, 25 करा. एकच तारीख बदलूया, 25 जून पर्यंत फॉर्म वाटू आपण. 30 जून पर्यंत यायला पाहिजे. आणि याच्यात आजच्या मीटिंगमध्ये हे ठरलंय की ज्यांनी आतापर्यंत पैसे दिलेले आहेत ते आपण रिफंड करायचे. तो एक मुद्दा क्लिअर झालाय. याच्या पुढचे जे टेंडर येणार आहे ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्याला घ्यायचे आणि मग आपल्याला आता संख्या बघायची आणि मग सगळे 30 जूनला आलेले आपण रिटर्न करणार आहोत. बरं, जे एक विनंती आहे, जे 9 जणांनी आपल्याला दिलेले आहेत ना फॉर्म, त्यांना एक लेटर लिहायला लागेल की रिफंडिंग वगैरे, बरोबर ना, त्यांना कळवायला लागेल. 9 जणांना कळवायला लागेल, म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नको व्हायला. ज्यांनी विकत घेतलेले आहेत पण त्यांना कळवायचं आहे की आम्ही तुमचे पैसे रिफंड करणार आहोत, ते काळजी नाही करायचं. आता दुसरा, आता पुढचे पॉईंट आहेत. धन्यवाद. आपले एजेंडाचे टॉपिक तर संपलेले आहेत. एक जनरल टॉपिक जे आहेत, म्हणजे आता आपली मीटिंग कन्क्लूड होते.
तर म्हणजे आता हा सेल्फ डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने विषय आहे. तर आतापर्यंत आपल्याकडे 61 लोकांनी डॉक्युमेंट सबमिशन केलेले आहेत. बाकी 39 मेंबर्स राहिलेले आहेत. तर पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे, डॉक्युमेंट्स म्हणजे चेन ॲग्रीमेंट, तुमचं लाईट बिल, शेअर सर्टिफिकेट, प्रॉपर्टी टॅक्स, चेन ऑफ ॲग्रीमेंट, त्याच्यानंतर तुमचा प्रॉपर्टी टॅक्स, तर चेन ऑफ ॲग्रीमेंटमध्ये ते आलंच, इंडेक्स 2, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि आणि हे आपला गॅस बिल एक आहे. तर ह्या सगळ्या डॉक्युमेंट्स आहेत. तर हे सगळे डॉक्युमेंट्स रेडी करा आणि लवकरात लवकर आपल्याकडे सबमिट करा, जेणेकरून आपली पुढची प्रोसेस आणखी फास्ट होईल. आणि हे सगळ्यात महत्त्वाचा स्टेप आहे, म्हणून हा मुद्दा परत एकदा आता आजच्या एजीएममध्ये सांगतोय. दुसरं, आता आपण जे डिमांड कलेक्ट केलं आहे, तर डिमांड ज्यांचं कलेक्ट झालेलं आहे, डिमांड बरोबर चेकही कलेक्ट केलं. तर त्या चेकसाठी आपण एक नवीन रिडेव्हलपमेंटचं अकाउंट ओपन केलं आहे, प्रपोज अकाउंट गजानन दर्शनच्या नावाने सारस्वतमध्ये केलेलं आहे. त्याचं आपण मॅनेजिंग कमिटीने रिझॉल्युशन पास केलं होतं. मॅनेजिंग कमिटीमध्ये ते पास करून आपण ते सारस्वतमध्ये ओपन केलेलं आहे अकाउंट. त्या अकाउंटमध्ये आता आपण चेक डिपॉझिट करायला सुरुवात करतो मंडेपासून. ही एक माहिती. त्याच्यानंतर दुसरं, डॉक्युमेंट्स ज्यांचे सबमिशन नसतील त्यांचे चेक डिपॉझिट केले जाणार नाही. डिमांड दिला आहे, चेक पण दिला आहे, पण डॉक्युमेंट सबमिट नाही, तर ते चेक डिपॉझिट केले जाणार नाही. दुसरं, डॉक्युमेंट्स रिसिव्ड बट चेक नॉट रिसिव्ड, म्हणजे डॉक्युमेंट्स दिलेत पण चेक दिलेला नाही. डिमांड दिलेला आहे पण 25,000चा चेक नाही दिला, तर त्यांनी ते चेक सबमिट करावं. उद्यापासून संडे आहे, उद्या ऑफिस चालू आहे, तर उद्या सबमिट केले तर मंडेपासून ते आपल्याला पुन्हा बँकेत टाकता येतील. डेडलाईन ठीक आहे. डिमांड 65 लोकांची आलेली आहे. त्यातले 23 लोकांनी चेक दिलेले आहेत 25,000चे आणि बाकी त्यांचे चेक्स घेणं आहे. तर त्या ज्यांनी डॉक्युमेंट सबमिट नाही केले, प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट ऑफिसमध्ये सबमिट नाही केले, त्यांनी ऑफिसमध्ये डॉक्युमेंट सबमिट करावं. ज्यांनी डिमांड सबमिट केली आहे आणि चेक सबमिट नाही केले त्यांनी चेक सबमिट करावं. ही सगळ्यांना विनंती, हात जोडून विनंती. धन्यवाद. आणि आपण सगळ्यांनी चांगलं व्ह्यूज दिले, ते ऑलवेज तुमचे व्ह्यूज ॲप्रिशिएबल असतात. पण कुठेतरी आपल्याला एक मार्ग काढून पुढे जायचं असतं. त्या अनुषंगाने कोणीही असं नाराज होऊ नका. आपण सगळे एकत्र आहोत, आपण सगळे एकत्रच पुढे जाऊ आणि आपला हा रेडिओचा प्रोजेक्ट परिपूर्ण करू, ही आशा मी सगळ्यांकडून बाळगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही टाकणार होतात ना, एक ज्यांचे इनकम्प्लीट डॉक्युमेंट्स आहेत त्यांची लिस्ट टाकणार होतात, ती नाही टाकली मला वाटतं. नाही, ती ज्यांची मिळाले नाही त्यांची टाकली आहे. हां, ज्यांचे इनकम्प्लीट आहेत त्यांची टाका. नाही नाही, त्यांची नाही टाका. चेक द्यायची लगेच देऊ शकतात. आता उद्या आपण काय त्याचं ज्यांनी पेपर जमा नाही केलेत ना, डॉक्युमेंट त्यांचे चेक दिले ते जमा नाही होत. कुठेतरी हार्डवेअर ठेवलं. ज्यांनी डिमांड दिलेली आहे आणि चेक दिलेले नाही आणि डॉक्युमेंट पण नाही दिले, तर त्या सगळ्यांना ते 7 जूनपर्यंत डॉक्युमेंट आणि चेक सबमिट करावं अशी पुन्हा एकदा विनंती. आणि 7 जून ही लास्ट डेट असेल, त्याच्यानंतर मग ते डिमांड ग्राह्य धरलं जाईल. नाही, आता ज्यांनी त्यांचे इनकम्प्लीट आहेत त्यांची लिस्ट तुम्ही लवकर टाका, म्हणजे त्यांना ते कम्प्लीट करता येईल व्हॉट्सअपला ना. सबमिट केलेली आहे मला वाटतं. व्हॉट्सअपला फक्त ज्यांचे डॉक्युमेंट आलेले नाही त्यांची सबमिट केलेली आहे. ज्यांचे आलेत डॉक्युमेंट पण इनकम्प्लीट आहेत त्यांची लिस्ट अजून सबमिट नाही झाली. त्याच्यावरती गीता मॅडम हा, त्याची लागलीच उद्याच्या दिवशी टाका, म्हणजे लोकांना तेवढा वेळ मिळेल ती कम्प्लीट करायला. करतायत. ते 60 फाईल रोज बसून बघतायत, ते रोज एक 8-8, 10-10 फाईल बघतायत त्यांचा वेळ काढून, म्हणजे सगळं घरचं कामं करून ते वेळ काढून ते बघतायत. तर ते पण सांगणार आम्ही, त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण 7 जून ही लास्ट डेट असेल चेक सबमिशन, डॉक्युमेंट सबमिशन. आणि डिमांड नाही तर त्याच्या समोर
ग्राह्य धरलं जाणार नाही. ओके. मला एकच प्रश्न इकडे बोलायचं होतं. आपल्या इकडे एक SRCचं मीटिंग झालं होतं आणि त्या टाइमला SGPM मध्ये होतं. तर रोडे साहब बोलले, भाई आपको तो फाइनेंस के इतना ज्ञान है, 30 साल काम किया फाइनेंस में, तो आप भी आ जाओ कमिटी में. बोला चला येऊया कमिटीमध्ये. पण ह्या SRC मीटिंगमध्ये एक असं झालं की मॅनेजिंग कमिटीचा माणूस इंटिमिडेशन म्हणजे इंग्लिशमध्ये, तर मराठीमध्ये असं बोलतात ना, तुम्ही रस्ते पे जाता है तो कोई चले आवाज करताय क्या, दादागिरी, तसं केलं. आणि दुसरा एक माणूस आहे तो पंकज, ही वेंट पर्सनल ऑन मी. तर आम्ही जेव्हा इकडे येतो, आमचा टॅग काढून आमचं जे एक्सपर्टाईज आहे ते द्यायला आम्ही येतोय, आम्ही हे सगळं घाण ऐकायला घाण करता येत नाही. तो माझा रिक्वेस्ट एकच आहे रोडे साहेब, की SRC कमिटीमधनं मी बाहेर जातोय. मला हे सगळं घाण नको. आमचं सोसायटीचं चांगलं व्हायला पाहिजे. मी आलो होतो कमिटीमध्ये, पण आय एम सॉरी फॉर दॅट. अर्ध्यामध्ये मी बाहेर जावं लागतंय. थँक्यू फॉर ऑल द सपोर्ट इन माय वॉट यू गिव्हन. ऐका, आपल्याला सुरुवात आहे. नागेशजी, मग तुम्ही बोललात ना, तुमचं बोलणं झालं, तुमचं मन मोकळं केलं, सगळ्यांनी हा विषय सोसायटीमध्ये झाला. परंतु काही मुद्दे आहेत ना आपल्याला सोडून द्यायचे असतात त्या वेळेला. म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे, का सगळ्यांची विनंती आहे, जसं आम्ही पंकजला रिक्वेस्ट केली तशी तुम्हाला पण रिक्वेस्ट आहे, हा मुद्दा पुन्हा काढू नका. त्या मुद्द्यावरती पाणी सोडूया आणि विल गो फ्रेश, असं करूया आपण. तो आम्ही तुम्ही परत तो काढू नका. आम्ही ऐका ना, नागेशजी, तुम्ही सुद्धा एक चांगले व्यक्ती आहात. तुम्ही आम्हाला हवे आहात. या विषयावरती पुन्हा चर्चा नको आणि सगळ्यांनी हा विषय आपण याच्यामध्ये लिहिला पण जाणार नाही आणि बाजूला करण्यात येईल आणि पुन्हा विषय घ्यायचे नाहीत. हो, तुम्ही राहा, म्हणजे आमचा रिक्वेस्ट आहे, तुम्ही राहावं. ऐका ना, ते झालं विषय, आता संपला विषय, मीटिंग संपली असं मी या ठिकाणी. सर सांगा बघा, राष्ट्रगीत ऐका ना, राष्ट्रगीत घ्या. हां, मीटिंग आपले कन्क्लूड होते, पण त्या अगोदर राष्ट्रगीत घेऊया आणि मग मीटिंग कन्क्लूड. हाँ, जन गण मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलसित रंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाता. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे बंद कर.
सचिन ते बंद केले आधी त्यांनी बघितलं